वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या जमिनीचे वाद आता कोर्टाबाहेरच मिटण्याची शक्यता आहे। महसुली वाद, जमिनीचे वाद आता कोर्टामध्ये नेण्याची गरज नाहीये। महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान आता राज्य सरकारच्या मार्फत राबवण्यात येणार आहे। सामंजस्याने तडजोडीचा अर्ज आता यामुळे नागरिकांना करता येणार आहे। त्यामुळे हे वाद आता कोर्टामध्ये जाणार नाही आणि हे जमिनीचे वाद आता कोर्टाबाहेरच मिटण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने हा एक नवीन मास्टर प्लॅन या संदर्भात तयार केला आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, आपण पाहतोय की आता जमिनीचे वाद कोर्टाबाहेरच मिटवण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। यासाठी एक अभियान देखील राबवलं जाणार आहे। काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? नक्कीच खरं तर जमिनीचे वाद मोठ्या प्रमाणात असतात आणि याच्या तक्रारी आहेत त्या कोर्टामध्ये आहेत ते वर्षानुवर्ष आहेत ते चालत असलेले पाहायला मिळतात। आणि यासाठी सरकारच्या वतीने आता महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत आहे तो अभियान राबवण्यात आलेला आहे। 1 सप्टेंबर पासून खरं तर हे अभियानाला सुरुवात झालेली आहे ते 31 मार्च पर्यंत ह्या सुरू असणार आणि यामध्ये जे काही येणारे वाद आहेत हे सगळे मिटवण्यासाठी आहे ते सरकारच्या वतीने आहे ते प्रयत्न केले जाताना पाहायला मिळणार आहे। मंडल अधिकारी असतील, तहसीलदार असतील, उपविभागीय अधिकारी असतील, प्रांत असतील, यांच्या समोरच हे कशा पद्धतीने वाद मिटवून आहे ते निर्णय आहे ते घेण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि त्याचमुळे कुठेतरी आता जे कोर्टामध्ये वर्षानुवर्ष जे खटले सुरू आहेत या खटल्यांमधून नागरिकांना आहे ती राहत मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या माहितीसाठी। आपण बघतोय की महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान सुरू करण्यात आलंय। यामुळे आता शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचणार आहे आणि यंत्रणेवरचा ताण देखील कमी होणार आहे। दरम्यान या योजनेची माहिती घेऊयात ग्राफिकच्या माध्यमातून। प्रलंबित असणारे जमिनीचे वाद आता कोर्टाबाहेरच मिटण्यासाठी मदत मिळणार आहे। महात्मा ज्योतिबा फुले महसूल लोक अदालत अभियान राज्य सरकारच्या वतीने राबवलं जाणार आहे। 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधी दरम्यान राज्यभर हे अभियान राबवलं जाईल। अर्धन्यायिक दावे तडजोडीने निकाली निघणार आहेत। याबरोबरच महसूल न्यायालयांच्या फेऱ्या मारणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी आणि नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही यामुळे वाचणार आहे।